नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील 19व्या शतकातील प्रबोधन याचा पार्ट 4 बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, योग्य नसलेले विधाने ओळखा। पहिले विधान आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे नाव विष्णू भिकाजी जोशी असे होते। पहिले विधान चुकीचे आहे। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते। दुसरे विधान आहे, त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरवली येथे 1825 मध्ये झाला। दुसरे विधान अगदी बरोबर आहे। तिसरे विधान आहे, विष्णुबुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले। तिसरे विधानही बरोबर आहे। चौथे विधान आहे, त्यांनी सेतुबंधानी टीका हा ग्रंथ लिहिला। चौथे विधानही इथे बरोबर आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, फक्त एक चुकीचे। पुढचा प्रश्न आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेले ग्रंथ ओळखा। तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्ररणी निबंध, सहजस्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य आणि सेतुबंधानी टीका हे ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिले होते। क्रमांक 1 बघा, शून्यलब्धी आणि क्रमांक 3 हिंदुस्थानचा इतिहास। तर क्रमांक 1 शून्यलब्धी आणि क्रमांक 3 हिंदुस्थानचा इतिहास। शून्यलब्धी आणि हिंदुस्थानचा इतिहास हे ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिले होते। त्यानंतर क्रमांक 6 कलियुग, क्रमांक 8 भिक्षुक आणि क्रमांक 12 जातिभेद। तर कलियुग, भिक्षुक आणि जातिभेद हे ग्रंथ लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिले होते। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी। पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। भिक्षुक आणि भावार्थ सिंधू हे ग्रंथ एकाच व्यक्तीने लिहिले। आपण आत्ताच बघितले, भिक्षुक हा जो ग्रंथ आहे हा लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला होता। तर भावार्थ सिंधू हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजेच विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिला होता। त्यामुळे पहिले विधान चुकीचे आहे। दुसरे विधान आहे, हिंदुस्थानचा इतिहास आणि लंकेचा इतिहास एकाच व्यक्तीने लिहिले। दुसरे विधानही चुकीचे आहे, कारण हिंदुस्थानचा इतिहास हा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला होता आणि लंकेचा इतिहास हा ग्रंथ लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला होता। त्यामुळे दुसरे विधानही इथे चुकीचे आहे। तिसरे विधान आहे, भिक्षुक हा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिला आहे। तिसरे विधानही चुकीचे आहे। भिक्षुक हा ग्रंथ लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला होता। चौथे विधान आहे, भावार्थ सिंधू हा ग्रंथ लोकहितवादी यांनी लिहिला। चौथे विधानही इथे चुकीचे आहे, कारण भावार्थ सिंधू हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजेच विष्णुबुवा भिकाजी गोखले यांनी लिहिला होता। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व विधाने चुकीची आहेत। पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा। ग्रंथ आणि लेखक दिलेले आहेत। तर सारसंग्रह हा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिला होता। भरतखंड पर्व हा ग्रंथ लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला होता। धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला होता। सत्सार हा ग्रंथ ज्योतिबा फुले यांनी लिहिला होता। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी। पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, बोधसागर रहस्य हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला। पहिले विधान अगदी बरोबर आहे। दुसरे विधान आहे, 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। दुसरे विधानही अगदी बरोबर आहे। तिसरे विधान आहे, ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली। तिसरे विधानही अगदी बरोबर आहे। ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली। चौथे विधान आहे, ज्योतिबा फुलेंनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। चौथे विधानही अगदी बरोबर आहे। 1863 मध्ये ज्योतिबा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व विधाने बरोबर।
तर ही पहिली शाळा जी आहे 1848ला सुरू केलेली, ही तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, ज्योतिबांच्या कार्याचे मोल जाणून ब्रिटिश सरकारने त्यांना एका समारंभात शाल जोडी अर्पण केली. हा समारंभ कोठे पार पडला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विश्रामबाग वाडा. ऑप्शन ए आहे सारसबाग. सारसबाग आपल्याला माहिती आहे पुण्यामधील एक बाग आहे. ऑप्शन सी आहे तात्यासाहेब भिडे यांचा वाडा. तात्यासाहेब भिडे हे ज्योतिबा फुलेंचे स्नेही आणि मित्र होते आणि तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये 1848ला ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. वरील ओळी कोणत्या ग्रंथात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड मधील ह्या ओळी आहेत. ऑप्शन ए आहे गुलामगिरी, ऑप्शन बी आहे सत्सार, ऑप्शन सी आहे शेतकऱ्यांचा आसूड आणि ऑप्शन डी आहे ब्राह्मणांचे कसब. हे चारही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय ओळखा. ज्योतिबा फुलेंच्या आईचे नाव चिमणाबाई होते. पहिले विधान अगदी बरोबर आहे. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते आणि ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. दुसरे विधान आहे, फुलेंनी काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. महात्मा फुलेंनी काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता आणि त्याचेच नाव यशवंतराव फुले असे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. पहिले विधान आहे, ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी हंटर कमिशन पुढे केली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. 1882ला जे हंटर कमिशन बसले होते, या हंटर कमिशन समोर पंडिता रमाबाई आणि ज्योतिबा फुले यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यापैकी ज्योतिबा फुलेंनी असे म्हटले होते की प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन पुढे केली होती. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, इसवी सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्योतिबा फुले उपस्थित होते. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचा मृत्यू झाला. दुसरेही विधान इथे बरोबर आहे. तिसरे विधान आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1827ला झाला. तिसरे विधान चुकीचे आहे, कारण सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी परंतु 1831 मध्ये झाला होता. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला झाला होता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1 आणि 2 बरोबर. तर महात्मा फुलेंचा जन्म म्हणजे ज्योतिराव फुले यांचा जो जन्म आहे तो पुण्यामध्ये झाला होता आणि महात्मा फुले यांचे मूळ गाव जे होते ते सातारा जिल्ह्यातील कठाव तालुक्यातील कडगुण हे ज्योतिबा फुले यांचे गाव होते. आणि सावित्रीबाई फुले या खंडोजी नेवासे पाटलांच्या त्या कन्या होत्या आणि सावित्रीबाई फुले यांचे जे माहेरचे गाव किंवा मूळ गाव जे होते ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नेवासे हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव हे होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.